हॅलो एव्हरीवन, वेलकम यू ऑल टू कृषी त्रिशाज वर्ल्ड. तुमच्या सगळ्यांचं आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. सो आज आता आम्ही एका मस्त अशा ट्रिपला चाललोय. येस, तर आम्ही एका शॉर्ट मिनी ट्रिपला चाललेलो आहोत आणि खूप दिवसांपासून आम्हाला जायचं होतं ॲक्च्युली, पण बेबी आमचं छोटूसा आहे त्याच्यामुळे आम्ही लवकर काही डेअरिंग केलं नाही. बट येस, आता फायनली आम्ही निघालेलो आहोत आणि आम्ही कुठे जाणार, काय काय करणार हे सगळं तुमच्यासोबत हळूहळू शेअर करणार आहोत. सो व्लॉग हा शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आज सकाळी ना त्रिशाचं गॅदरिंग पण होतं, त्याच्यामुळे सकाळी तिकडे स्कूलला गेलो, ते सगळं गॅदरिंगचं सगळं झालं आणि हो, आणि मग आता सगळं झालेलं आहे. तर 2-3 दिवस आता तुमच्यासोबत खूप छान छान असे ब्लॉग्स येणार आहेत, तर तुम्ही आमचे ब्लॉग नक्की कंटिन्यू पहा. आता मी एक सिरीजच करणार आहे आमच्या ट्रॅव्हल ब्लॉगची. आम्ही काय काय मज्जा केली, आम्ही कुठे गेलेलो आहोत, आमच्यासोबत कोण कोण आहे आणि तिकडे गेल्यावरती बघूया काय काय होते, कसं मॅनेज. बट येस, मी ट्राय करणार आहे की मी छान सगळ्या गोष्टी कव्हर करेल. सो प्लीज ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला आमची सगळी मज्जा मस्ती धमाल बघायला भेटेल. तर आता आम्ही निघालेलो आहोत. सो प्लीज कीप सपोर्टिंग आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. पुणे नाशिक हायवेवरती आम्हाला इथे ट्रॅफिक लागलेलं आहे, पण ट्रॅफिक हे थांबणारं नव्हतं. थोडं थोडं पुढे सरकत होतं, त्याच्यामुळे काही जास्त वाटलं नाही. आमचा प्रवास खूप लांब आहे, थोडा थकवणारा पण आहे, पण एक्साइटमेंट फुल ऑन आहे. सो त्याच्यामुळे आम्ही या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलं आहे. पोट दुखतंय. ट्रॅफिक स्टक इन ट्रॅफिक. सकाळी लवकर निघालो कारण रस्ता खूप लांब आहे. सामान, मुलं, तयारी सगळं मॅनेज करून फायनली गाडी पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी सकाळी निघालेली आहे. आणि रस्त्यावरची हवा, गाणी आणि लँडस्केप मोड फ्रेश ठेवत होतं. आणि त्यामध्ये पुण्यातून जाताना दगडूशेठचं दर्शन नाही घेतलं तर मग कायच म्हणायला पाहिजे. तर सकाळी सकाळी आरतीच्या वेळेच्या आधी आम्हाला मस्त असं गणपती बाप्पांचं दर्शन झालं. आणि आता जाताना बघा, हा पूर्ण ट्रॅव्हल ब्लॉगच असणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त ह्याच क्लिप पाहायला भेटणार आहेत. आणि खरं सांगायचं तर प्रवास खूप लांब झालेला आहे आणि मुलांना मध्ये मध्ये कंटाळा येतो त्याच्यामुळे, आणि आम्हालाही बसून बसून कंटाळा येत होता. मग आम्ही मध्ये मध्ये हॉल्ट घेत होतो, मध्ये चहाला किंवा वॉशरूम साठी मध्ये मध्ये थांबत होतो. तर इथे आता आम्ही नाश्त्यासाठी एका ठिकाणी थांबलेलो आहोत. Take the exit toward Maharashtra State Highway 100. जसं जसं कोकण जवळ येत आहे ना, तसं तसं निसर्ग बदलत चाललेला आहे. डोंगर, झाडं, मातीचा सुगंध, मन आपोआप शांत व्हायला लागलेलं. याच फिलिंगसाठी तर आम्ही इतक्या लांबचा प्रवास करून आलेलो आहोत. आणि फायनली आता आम्ही एक जस्ट म्हणजे काही मिनिटांमध्येच तुम्हाला कोकणचा व्ह्यू दिसणार A आहे. few hours later. आणि फायनली आम्ही 5 ते 6 तासांचा प्रवास करून कोकणामध्ये पोहोचलेलो आहोत. थकवा एका क्षणामध्ये गायब झालेला आहे. मुलींची एक्साइटमेंट तर तुम्ही पाहिलेलीच आहे. आणि इथली हवा आणि शांतता ही एक वेगळीच वाईब होती. ती खरंच शब्दामध्ये अजिबात सांगता नाही येणार आहे. सो तुम्ही आता इथून पुढे मस्त आमचे कोकणचे काही व्लॉग्स पहा आणि एन्जॉय करा. आणि खरंच ही फिलिंग्स ना खूप भारी होती, म्हणजे खूपच मस्त होती.
बाबू पाणी येते. बरं नाही आलं. पडून घेतो तुमच्या हातातून. तर चला आजचा ब्लॉग इथेच संपतो. हा फक्त ट्रॅव्हल डे होता आणि पुढच्या ब्लॉग मध्ये मस्त कोकण फूड, विलेज लाईफ आणि आम्ही काय काय मज्जा केली आहे हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर नेक्स्ट ब्लॉग हा नक्की पहा आपल्या चॅनलवरती. जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.